पॉइंट ऑफ पियर एअरपोर्ट, साधारण दुपारची वेळ, समुद्र शांत होता. पण पारिया फ्युएल ट्रेडिंग कंपनीच्या क्रूड ऑइल पाईपलाईनवर कामाची लगबग सुरूच होती. ही कंपनी त्रिनिदाद सरकारची, जी कच्चं तेल टँकर्समधून रिफायनीपर्यंत पोहोचवत होती. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची एक यू आकाराची पाईपलाईन बंद होती. ती पुन्हा सुरू करायचं काम 5 प्रोफेशनल डायव्हर्सवर सोपवलं गेलं होतं. त्यांची नावं फैजल कुर्बान, काझिम अली ज्युनियर, ऋषी नागस्सर, युसुफ हेन्नी आणि क्रिस्टोफर बुडराम. हे सगळे अनुभवी डायव्हर्स, ज्यांनी अशा धोकादायक कामांना आधीही तोंड दिलं होतं. पण त्यांना काय माहीत, ही त्यांची शेवटची डाईव्ह ठरणार होती. ते काम करायला उतरले आणि काम सुरू असताना अचानक असं काही झालं की ऑइलच्या पाईपमध्ये एका भयंकर व्हॅक्यूममुळे ते खेचले गेले आणि पाईपलाईनमध्ये अडकले. पण यानंतर पुढे काय झालं, त्यांना वाचवण्यासाठी कोणते प्रयत्न केले गेले, हे सगळं जाणून घेऊया. पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. 25 फेब्रुवारी 2022 दुपारी 3च्या आसपास या 5ही डायव्हर्सनी कामाला सुरुवात केली. त्यांचं काम होतं पाईपमधला एक इन्फ्लेटेबल प्लग काढायचा. हा प्लग म्हणजे हवेचं एक सील, जे 2 आठवड्यांपूर्वी पाईपमध्ये बसवलं होतं, जेणेकरून तेल गळणार नाही आणि पाण्याचं प्रेशर कंट्रोलमध्ये राहील. त्याने एक हायपरबॅरिक चेंबर सेट केलं, जे 8 बाय 8 फुटाचं एक स्क्वेअर स्ट्रक्चर होतं. हे चेंबर पाईपच्या वरच्या भागात बर्थ 6 जवळ बसवलं होतं. यामुळे पाण्याची लेवल खाली आली. आता ते तिथे आरामात उभं राहून काम करू शकत होते. आता याच दरम्यान 5 पैकी एका डायव्हरच्या म्हणजे काझिमच्या डोक्यावर गोप्रो कॅमेरा लावलेला होता, जो हे सगळं रेकॉर्ड करत होता. तो पाण्याखाली उतरला आणि चेंबरमध्ये गेला. क्रिस्टोफर, युसुफ, फैजल आणि ऋषी पाईपमधला प्लग काढण्याच्या तयारीत होते. त्यांनी प्लगचं व्हॉल्व हळूहळू लूज करायला सुरुवात केली, जेणेकरून प्लग डिफ्लेक्ट होईल आणि काढता येईल. पण मग अचानक सगळं बदललं. जसं व्हॉल्व लूज झालं तसं पाईपमधलं व्हॅक्यूम ॲक्टिव्ह झालं आणि एक मोठा पाण्याचा भोवरा तयार झाला. फक्त 90 सेकंदात ते 5ही जण त्यांच्या सगळ्या इक्विपमेंट सकट 30 इंचाच्या त्या तेलाने माखलेल्या पाईपमध्ये जोरात खेचले गेले आणि पाईपमध्ये अडकले. पण सुदैवाने 5ही जण जिवंत होते. पाईपच्या खालच्या भागात एक छोटं एअर पॉकेट तयार झालं होतं, जिथे ते श्वास घेऊ शकत होते. पण आजूबाजूला सगळा अंधार होता. सगळे तेल आणि पाण्याने माखलेले आणि जखमी झाले होते. बाहेर पडायचा कोणताच मार्ग नव्हता. ते जीवाच्या आकांताने बाहेर पडायचा प्रयत्न करत होते. पण क्रिस्टोफरने हार मानली नाही. त्याला त्याच्या इथे 2 ऑक्सिजन स्कूप टँक सापडले, जे पाईपमध्ये खेचले गेले होते. त्याने एक टँक वापरलं आणि पाईपमधून बाहेर पडायचा प्रयत्न सुरू केला. हा पाईप फक्त 30 इंचच रुंद होता. तेल आणि पाण्याने भरलेल्या या पाईपमधून रेंगाळत तो हळूहळू पुढे सरकत होता. जवळपास 3 तासांनी तो पाईपच्या त्या भागात पोहोचला जिथून ते खेचले गेले होते. त्याने एक साखळी वापरून पाईप वाजवायला सुरुवात केली, जेणेकरून बाहेरच्या लोकांना कळेल की त्यांना मदत हवी आहे. थोड्या वेळात क्रिस्टोफरला बाहेर काढलं गेलं, पण अजूनही बाकीचे 4घे पाईपमध्येच अडकले होते. क्रिस्टोफरने सांगितलं, बाकीचे 4घे जिवंत आहेत. पाईपमधून पाईप ठोकायचे आवाज येत आहेत. बाकीचे 4 डायव्हर्स पाईपवर ठोकून सिग्नल देत होते. हे सिग्नल सांगत होते की ते अजून जिवंत आहेत. जवळच असलेल्या इतर डायव्हर्सनी रेस्क्यूसाठी तयारी केली. त्यांना वाटलं ऑक्सिजन टँक्स, रश्शी आणि लाईट्स घेऊन आत गेलो तर त्यांना वाचवता येईल. पण कंपनीच्या टर्मिनल ऑपरेशन्स मॅनेजरने रेस्क्यू ऑपरेशनला पूर्णपणे नकार दिला. त्यांचं म्हणणं होतं, पाईपमध्ये पुन्हा डायव्हर्स पाठवणं धोक्याचं आहे आणि आमच्याकडे रेस्क्यूसाठी कोणताच प्लॅन नाही. क्रिस्टोफर बोलायला लागला, मला परत पाईपमध्ये जाऊ द्या, माझ्यासोबत ऑक्सिजन टँक पाठवा. पण त्याला पुन्हा आत पाठवणं रिस्की होतं. कंपनीने एक अंडर वॉटर क्रॉलर म्हणजे रोबोटिक कॅमेरा पाईपमध्ये पाठवला, पण तो फक्त 120 फूट आत गेला, कारण पाईपमधलं तेल खूप जाड होतं आणि हा क्रॉलर पाठवायला त्याला 5 तास लागले. या दरम्यान अवघ्या 12 तासात 4घांना मृत घोषित करायची तयारी सुरू केली गेली आणि प्रेस रिलीज झाली. डायव्हर्सच्या कुटुंबांनी आणि स्थानिकांनी कंपनीच्या गेट बाहेर निषेध सुरू केला. त्यांना विश्वास होता, आमचे लोक जिवंत आहेत. पण कंपनीने त्यांना काहीच माहिती दिली नाही. असं म्हणतात की पाईपमधून पाईप ठोकल्याचे आवाज तब्बल 48 तास ऐकू येत होते. म्हणजेच ते 48 तासांपर्यंत जिवंत होते आणि जर रेस्क्यू ऑपरेशन झालं असतं तर कदाचित त्यांना वाचवता आलं असतं. पण दुर्दैवाने 28 फेब्रुवारीला वॉटर डिस्प्लेसमेंट मेथड वापरून काझिम, युसुफ आणि फैजल यांचे मृतदेह बाहेर काढले गेले. ऋषीचा मृतदेह 3 मार्चला सापडला. मृतदेह इतके तेलाने आणि रक्ताने माखलेले होते की कुटुंबियांना त्यांना ओळखणंही कठीण झालं.
या घटनेनंतर त्रिनिदाद सरकारने कमिशन ऑफ इन्क्वायरी अर्थात SOE स्थापन केली. 380 पानांच्या अहवालात पारिया फ्युएल ट्रेडिंग कंपनी आणि LMCS वर गॅस निग्लिजन्स आणि कॉर्पोरेट मेन्सलॉटरचे आरोप ठेवले गेले. अहवालात असंही म्हटलं गेलं की रेस्क्यू धोक्याचं होतं, हा बहाणा होता. इतर डायव्हर्स रेस्क्यूसाठी तयार होते, त्यांच्याकडे गिअर्स होते, पण तरीही त्यांना थांबवण्यात आलं. क्रिस्टोफर तर वाचला, पण त्याला या घटनेनंतर मानसिक धक्काच बसला. त्याच्या मनावर या घटनेचा इतका परिणाम झाला की त्याला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर झाला. तो आता पाण्याजवळ जायला सुद्धा घाबरतो. त्याने एका मुलाखतीत सांगितलं, बिकॉज एव्हरीथिंग इनसाइड मी होपिंग अ रेस्क्यू, एव्हरीथिंग इनसाइड मी होपिंग अ रेस्क्यू इज गोइंग ऑन. दरम्यान कंपनीने त्याला किंवा मृत डायव्हर्सच्या कुटुंबियांना कोणतीही भरपाई दिलेली नाही आणि क्रिस्टोफर त्या घटनेच्या ट्रॉमामधून आजही बाहेर आलेला नाही. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.